दशक 5वा समास 10वा सिद्धलक्षण निरूपण। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली। रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे। वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली। मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला। तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन। ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू। सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत। परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी दाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। दशक 5वा आणि शेवटचा समास आहे सिद्धलक्षण, ज्यामध्ये जिंकायचं आहे पूर्णपणे कल्याण। आत्मज्ञान पूर्ण कल्याण। सिद्धत्व म्हणजे कोणतीही गोष्ट शेष न राहणे, कोणतीही गोष्ट शेष न राहणे, त्याला सिद्धत्व म्हटलं आहे। बुद्ध ईश्वर दर्शन, साक्षात दर्शन, आत्मज्ञान, स्वरूपज्ञान, अहम ब्रह्मास्मी, हे सगळे वाक्य त्यासाठी लागू पडतात, असं हे सिद्ध लक्षण आहे। म्हणजे या ठिकाणी मिळवायचं असं काहीच नाही, जे मिळवलंय ते टिकवायचं आहे, अशा प्रकारची जी अवस्था आहे, कठीण आहे की नाही? या सगळ्या अवस्थांमधली ही सगळ्यात कठीण अवस्था आहे। आधी मिळालंय का हे कळत नाही, आधी मिळालंय का हे कळत नाही, आणि मिळालेलं टिकत नाही, टिकवण्याची इच्छा नसते, कारण त्याचं ज्ञान नाही। त्याचं ज्ञान नाही हे खरं अज्ञान आहे। प्रत्यक्षात कितीही ज्ञानी असला तर या गोष्टीचं जर ज्ञान नसेल तर त्या ज्ञानाला शून्य किंमत आहे। आणि हे एकदा कळल्यानंतर, ते मला माहिती आहे असं कळल्यानंतर मग ते टिकवणं, हे सगळ्यात महत्त्वाचं असं जे काही प्रकार आहे तो ज्ञान मिळणं खरंच खूप कठीण आहे। ते ज्ञान कदाचित ज्ञानमार्गाने मिळेल, स्वतःच्या कष्टाने मिळेल, आणि कदाचित गुरुकृपेने मिळेल आपोआप, पण ज्ञान ते ज्ञान आहे, आणि ते ज्ञान झाल्यानंतरच ही अवस्था। आणि त्यामुळे सगळे संत म्हणतात की ज्ञानोत्तर भक्ती यात येथ सांगितला भक्ती मार्ग। ज्ञानोत्तर भक्ती जी आहे ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे। अंधश्रद्धेने केलेली भक्ती मान्य नाही, कारण सगळे करतात म्हणून न समजून एखादी गोष्ट कृती करणे, अज्ञानात एखादी कृती करणे,
त्याला विशेष महत्त्व नाही. तीच जर समजून उमजून जर केली तर त्याला खूप विशेष महत्त्व आहे, ज्याला स्वाभाविक ज्ञान म्हणतात. स्वाभाविक ज्ञान म्हणजे सहज सुंदर श्रीराम. आपण म्हणतो सहज सुंदर श्रीराम, म्हणजे जितकी सहजता असेल, जितका सुंदर असेल तो आत्माराम. आत्माराम, राजाराम आणि निर्गुण राम. जय जय रघुवीर समर्थ. आत्माराम, राजाराम, निर्गुण राम असा तीनमध्ये सुद्धा भेद होतोय. आत्माराम आपला, राजारामही आपला आणि निर्गुण राम सर्वव्यापी राम. आणि रामाचं तत्व म्हणून राम. आता त्याचा थोडासा आपण बीजाकडे बघितलं तर आत्मा, सगुण आणि निर्गुण. त्याचे शब्द आहेत ना हे, आत्मा, सगुण आणि निर्गुण. म्हणजे तो आत्मा सगुणात आलेला राम किंवा अवतार, कृष्ण अवतार, सगळे अवतार, मत्स्यावतार, जे जे अवतार आहेत ते सगुणातले, ते सगुण अवतार आणि निर्गुण. ह्याच्याच पुढे आत्म्याला आत्माराम, जो आपल्याजवळ आहे. सगळ्यात मोठा शोध लागतोय हा. तर आत्मा, सगुण आणि निर्गुण हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आत्मा आहे, मानतोय आपण की तो परमात्मा आहे, तो आत्मा आहे. आणि आत्मा, सगुण, निर्गुण. सगुणात आहे म्हणजे आपण एखाद्या गोष्टीची पूजा करतो, त्याला दैवत मानतो. आणि ते तत्व त्यात थोड्या प्रमाणात आलेलं आहे, त्यामध्ये थोड्या प्रमाणात आलेलं आहे ते निर्गुण तत्व. मग त्याचाच आपण छोटा भाग आपण जर बघितला स्वतःच्या बाबतीत, तर आत्माराम, राजाराम, ज्यांनी राज्य केलं आहे, सगळ्यांच्या हृदयावर राज्य केलेला असा सगुण राम आणि तोच निर्गुण राम. म्हणजे सगुण रामाची उपासना करता करता निर्गुण रामापर्यंत जाणं. आणि तो सहज आहे, तो आनंद स्वरूप आहे, तो शांत आहे, तो समाधानी आहे, तो ऐश्वर्य संपन्न आहे. त्याला कशाचीच कमतरता नाही आहे. प्रत्यक्षात तो अवतारात आला, कमतरता जाणवली, कारण तो देहरूपाने अवतार घेतला. देहरूपाने अवतार घेतला की मागच्या जन्मीचे पाप पुण्याचे हिशोब देणं आहे. सगळे पाप पुण्याचे हिशोब झाल्याशिवाय मनुष्यजन्म सार्थकी लागणार नाही, त्याशिवाय मुक्ती नाही. हे रामांना, कृष्णांना सुद्धा लागू आहे. जेव्हा शाप मिळाला गांधारीचा, कृष्ण किती शांत होते. अगं कारण नाही तुला वाईट वाटून घेण्याचं, कारण हे संपवायचंच आहे, ही लीला मला संपवायचीच आहे, मलाही माहिती आहे. काहीतरी निमित्त लागतं, लीला संपवण्यासाठी काहीतरी निमित्त. तर तू वनवासाला काहीतरी निमित्त लागतं तर काही पण घडायचं ते घडणार आहे, कारण तो देहरूपामध्ये जे कर्तव्य आहे ते करायचं आहे. आणि जो राम, जो अवतारात नाही आहे, जो साधा देह आहे अर्जुन, त्याला बाकी हे समजत नाही आपण अवतारात आहे. त्याला वाटतं हे देह आपला खरा आहे, आणि ते देह खरं असल्यामुळे तो सहजतेत नाही आहे. हे सांगणारे सगळे सहज आहेत, अतिशय सुंदर आहेत, सोज्वळ आहे, ऐश्वर संपन्न आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. राम वरवरून जरी दाखवत असले तरी आंतरिक स्थिती शांत आहे. त्याशिवाय एवढं रामायण घडलं नाही. मग तो आत्माराम, राजाराम, निर्गुण राम आपण अशी उपासना करतो. आत्माराम, राजाराम, निर्गुण राम हे रामाची उपासना. प्रत्येक तत्वाचं तसंच आहे. मग त्याच्यातला जर आत्मा मेन घेतला, महत्त्वाचा स्रोत काय आहे. एखादे सगळे बल्ब असतात, त्याच्यानंतर पंखे चालतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या वॉशिंग मशीन चालते, हे सगळं जे इलेक्ट्रिकवर चालतं, पण त्याचा आत्मा, त्याचा प्लग जो आहे, जो मेन सोर्स आहे तो कुठेतरी आहे ना. आणि त्याच्यापेक्षा मेन सोर्स अजून आहे. या सगळ्या ज्या घटना चालू असतात त्याच्यातला तो आत्मा, जो महत्त्वाचा आत्मा, त्याच्यातला आत्माराम. जो आत्मदेवाची कथा आपण वाचतो भागवतामध्ये, आत्मदेव म्हटल्याबरोबर आपणच असतो ते. आणि ती कथा आपण आपल्यालाच लावून घ्यायची, जिथे लागते तिथे लावून घ्यायची, जिथे नाही लागत तिथे सोडून द्यायची. ही आत्मदेवाची कथा म्हणजे आत्माराम. समर्थांनी सांगितलेला आत्माराम, आपल्याला जाणवलेला आत्माराम. आणि तो स्रोत कशाचा आहे, आत्म्याचा आहे. हे तर सगळ्यात मोठं तत्वज्ञान कळतं. मग हे जे सिद्धत्वाकडे जायचं असेल, हे जर कळलं असेल, कळल्यानंतर शांत राहणे योग्य नाही, कळल्यानंतर त्या स्थितीत राहणे, त्याला सहज स्थिती म्हणतात. त्याला काय म्हणतोय आपण, सहज स्थिती. सहजच म्हणजे स्वाभाविक ज्ञान. हे मला आवश्यक. म्हणजे नुसतं कळल्यावर शांत वाटतं की काहीतरी विशेष आहे, आणि ते कळल्यानंतर शांत. मग थोड्या वेळ टिकतं, मग 1 वर्ष टिकतं, मग 1 वर्ष, 2 वर्ष, 12 वर्ष. आणि पारमार्थिक शास्त्रामध्ये 12 वर्षाला फार महत्त्व आहे. 12 वर्ष जर एखादी गोष्ट सातत्याने केली गेली असेल, ती जपमाळ असो, नामस्मरण असो, की जे काही ज्ञान मिळालं त्याच्यात स्थिरता असो, शांतता असो, हे सगळं जर 12 वर्ष टिकलं, 12 वर्षाच्या कमी काही चालत नाही. जर 12 वर्ष टिकलं तर ते स्वाभाविक स्थिती होऊन जाते त्याची, की तो स्वाभाविक. मग त्याला म्हणावं नाही लागत की मी स्वाभाविक आहे किंवा मला हे करायचं आहे. ती एक आता गोष्ट होऊन जाते.
जसं वाईट वागणं हा आपला स्वभाव होता, अगदी त्याला काही विशेष करावं लागत नाही वाईट वागायचं आहे, पटकन मनात यायचं. त्या एका यांनी सांगितलं होतं कीर्तनकारांनी, की मी सांगितलं हा माणूस खूप सज्जन आहे बरं, माझ्याजवळ बसलेला हा जो माणूस आहे खूप सज्जन आहे. असेल. सगळे श्रोते म्हणाले असेल. आम्ही काही त्याला ओळखत नाही. असेल. सहज स्थितीत जो माणूस नसतो तो असाच बोलतो. त्यांनी सांगितलं सज्जन आहे. सांगणारा व्यक्ती विश्वास नाही बसत. सज्जन आहे असेल. आणि त्यांनी जर त्याच व्यक्तीबद्दल दुसऱ्या व्यक्तीबद्दल सांगितलं अतिशय दुर्जन आहे, यांनी खूप वाईट काम, मला वाटलंच होतं त्याच्या चेहऱ्याकडे बघून. म्हणजे हे स्वतःचं जे विशेषण लागतं ती सहज स्थिती असते. सहज स्थितीमध्ये माणूस पटकन बोलून जातो. वाईट ते खरं आहे, हो मला वाटलंच होतं. माहिती नसतं त्याच्याबद्दल काही, पण ते सांगण्यात आनंद मिळतो. आणि आनंद हो मला वाटलंच होतं, तुम्ही काय सांगता मला आधीच माहीत होतं. आणि त्यांनी जेव्हा सज्जन आहे सांगितलं तर मग नाही पटलं, कारण ते आमची सहज स्थितीच नाही आहे ॲक्सेप्ट करायची. शरणागतीची ही सहज स्थिती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. मग आता ज्ञान जर झालं, आता हे सगळं कळल्यानंतर ते नित्यनैमित्तिक ज्ञान म्हणजे आपलं हे सगळं पोथ्या पुराण आणि आपण आत्तापर्यंत शिकलो ते सगळं नैमित्तिक ज्ञान निमित्ताने घेतलेलं. MSc साठी घेतलेलं. 10वीसाठी काही मुलं आधी शिकतात, मग MSc पण जातात, मग डॉक्टर होतात. त्यांचं नैमित्तिक ज्ञान जे आहे ते कशातून मिळवलं त्यांनी? श्रवणातून, दृश्यातून सगळं ते मिळवलेलं. सृष्टीतून मिळवतात, काही निसर्गातून मिळवतात. हे सगळं ज्ञान त्याला नैमित्तिक म्हटलं आहे, नित्य नैमित्तिक. आणि ते सतत मिळवत राहतात हे एक प्रकारचं ज्ञान आहे, त्याला अमान्य केलेलं नाही. पण सहज स्थितीमध्ये जे आता पटकन जी आपली स्वाभाविक प्रतिक्रिया येते ती आहे स्वाभाविक ज्ञान, ज्यावरती आत्ता दुपारचं निरूपण झालं आहे. बऱ्यापैकी 4 भाग आपले अगदी स्पष्ट केलेले आहे. ते निरूपण जर ऐकलं तर ह्याला अगदी छान पुष्टी मिळेल. मग हे स्वाभाविक ज्ञान जे आहे ना, ते प्राप्त केलेलं ज्ञान, ती सगळ्यात मोठी जबाबदारी आहे सिद्ध लक्षणामध्ये. समर्थांना अपेक्षित आहे की जे आपल्याला आता प्राप्त झाल्यासारखं वाटतंय, काहीतरी समजलंय, बरं समजलं नाही, आम्हाला खूप आवडलं आहे, आम्हाला अगदी मनासारखं वाटतंय, जे आतापर्यंत कधीच इतकं शांतता वाटली नाही तितकं शांत काहीतरी वाटतंय. सांगणारी व्यक्ती तळमळते आहे, लिहिणारी व्यक्ती तळमळते आहे, ती गुरु शिष्याची परंपरा आहे. हे सगळं असल्यानंतर सुद्धा इतकी सात्विकता आहे, तरी सुद्धा पटत नव्हतं आतापर्यंत, आता पटतंय. कारण हे तिन्ही चारही लक्षणं पूर्ण पार केलेत ना आता समजून आपण. मग हे सगळं पटल्यावरती मग त्यावरती अधिक चिंतन पण केलं आहे. अधिक चिंतन केलं आहे की पटलं, आधी ऐकलं मग पटलं. ऐकत तर आधी पण होतो, आता ऐकलं मग पटलं, त्यावरती अधिक चिंतन केलं. स्वतःचं सांगितलं त्यापेक्षा अधिक चिंतन झालं. काही मिळवण्यापेक्षा जे आहे ते स्थिर करण्यासाठी चिंतन झालं. मग ज्ञान आचरणात आणून स्वीकारलं सुद्धा. आता ज्ञान आचरणात आणलं ते. आज गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन आहे का, आता वेळ नाही आपल्याजवळ, म्हणजे आपण हे दासबोधामुळे गोंदवलेकर महाराजांचं प्रवचन हेच आहे, कमी ऐका पण जास्त मनन करा. कमी ऐका पण जास्त मनन करा. 8 सप्टेंबरचं त्यांचं चिंतन आहे. तेही मला सांगायचं होतं दुपारी, पण विषय इतका मोठा होता तो आजही संपला नाही ना. अशा पद्धतीने ते जे आहे ना, ते म्हणतात कमी ऐका, थोडंसंच ऐका पण त्याचं पूर्ण चिंतन करा. बरं, चिंतन केल्यानंतर आचरणात स्वीकारा. सोपं आहे का? स्वीकारलेली व्यक्तीच वेगळी असते. जिने या गोष्टीचा स्वीकार केला ती गोष्ट वेगळी गोष्ट आहे. नंतर तो जीवनाचा अनुभव बनतो. जो मगाचा अनुभव होता, हो वाईटच आहे तो, पटकन वाईट म्हणण्याचा जो जीवनानुभव होता, त्या जीवनानुभवामध्ये बदल झाला आणि नवल घडावे गे माये. आणि नवलच घडलं आणि सहज स्थिती अशी आली की सगळं जग विष्णुमय आहे. भरला घनदाट हरी दिसे, ज्याचं त्याचं प्रारब्ध त्याच्याजवळ. अशा पद्धतीने तो जीवनानुभव जर बनला तर पटकन सात्विकता मनात येते. चांगल्या गोष्टी जर कीर्तनकाराने आता सांगितलं, जर तो सात्विक असेल तर तो पटकन म्हणे हो हो असतील, वाटतं बरं चेहऱ्यावरून, अगदी वाटतंय, तुम्ही सांगताय ना, माझ्या मनाने पुष्टी दिली. आणि वाईट असतं ना, विचार करून पाहू, कदाचित खरं असेल, कदाचित खरं नसेल. हा जीवनानुभव बदल, हा सगळ्यात मोठा बदल. सोपा आहे का? अजिबात नाही. असा अजिबात बदल म्हणजे जीवनकला शिकणं आणि त्याचा अनुभव घेणे आणि ते अनुभवात राहणे आणि या ज्ञानाच्या आधारे जीवन जगणे. आतापर्यंत ज्ञान मिळवायचा प्रयत्न, मिळाल्यानंतर स्थिर केलं, चिंतन झालं, तो जीवनानुभव झाला आणि त्या जीवनानुभवामध्ये तो आपला मूळ स्वभावामध्ये स्थिर झालं. आपला मूळ स्वभाव ओळखला आणि आपला मूळ स्वभाव जर आपण ओळखला आणि तो इतका गोड आहे असं कळल्यानंतर, जे शुद्ध आहे, जे बुद्ध आहे, जे मुक्त आहे ते माझ्याच जवळ आहे असं कळल्यानंतर हा सिद्धत्वाकडे जायला इच्छा नाही का होणार? हे सगळं मुक्त आहे, हे सगळं सिद्ध आहे, हे सगळं बुद्ध आहे, हे सगळं पवित्र आहे.
ह्यानी मी मुक्त होणार आहे, ह्याच जन्मी आत्ताच. त्यासाठी एक छानशी कवितेची ओळ सुद्धा किती गोड आहे पहा, की श्वास हा प्रत्येक माझा नित्य तुझे गीत व्हावे, शेवटी माझ्या तनूची राख नोहे भस्म व्हावे. जय जय रघुवीर समर्थ. अशा प्रकारे मुक्तीचं जीवन म्हणजे दोन गोष्टी आहेत ना आपल्याजवळ, श्वास आणि इच्छा. दोन गोष्टींच्या सोबत आपला जन्म होतो आणि त्याच्यातले श्वास आपल्याला माहिती नाही किती आहे. श्वास संपले आणि इच्छा राहिल्या तर आपल्याला राख होणार आहे, राख नाही होणार आहे. आपलं काय होणार आहे, शेवटी माझ्या राख होणार आहे. जर आपल्याजवळ इच्छा राहिल्या आणि श्वास संपला तर राख होणार आहे. इच्छा संपल्या आणि श्वास उरले तर त्याचं भस्म होणार आहे. आणि जे भस्म शंकर स्वतःच्या कपाळावर, स्वतःच्या शरीरावर लेपन करतात. म्हणजे जे तनू आपल्याला आपण मागे बोललो की देहसुद्धा पंचमहाभूतांमध्ये विलीन होतो, पण तो पंचमहाभूतात विलीन न होता त्याचं भस्म स्वतःच्या कपाळावर लावतात. हा माझा भक्त आहे, हा माझा लाडका भक्त आहे असं म्हणून जे कपाळाला लावतात, म्हणजे आपलं पंचमहाभौतिक देहसुद्धा देवाच्या चरणी जीवाचं शिवामध्ये मिलन होतं. राखसुद्धा वाया जात नाही. म्हणजे काय, की श्वास शिल्लक आहेत, इच्छा संपल्या. श्वास संपल्या, इच्छा आहेत, त्याची राख म्हणजे जे काही देहाला जाळलं त्याची राख कचरा म्हणून फेकून देण्यात येते, नदीमध्ये विसर्जित केल्या जाते. रक्षा. आता हे जे अर्थ कळायला लागले, खरंच असं वाटतं किती दिव्य आहे आपला सनातन धर्म. यावरती विचार नाही केला. मग श्वास हा प्रत्येक माझा नित्य तुझे गीत व्हावे, म्हणजेच करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणात् शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचारः पदयो प्रदक्षिणविधी स्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम्. आमची जर प्रत्येक कृती शंभोला आराधन असेल, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, अशी जर नित्य अवस्था असेल तर त्याला म्हणतात ते कोणती अवस्था, शुद्ध, बुद्ध आणि मुक्त. हे निदान ऐकायला तरी काय किती गोड आहे. हे सगळं ऐकल्यानंतर, ते ज्ञान आपल्याला मिळाल्यानंतर, हे ज्ञान खरं ज्ञान आहे. आतापर्यंत जे आपण मिळालं नित्य नैमित्तिक ज्ञान जे मिळालं त्याने आपली खरंच इकडची प्रगती झाली, सांसारिक सगळी प्रगती झाली. त्या ज्ञानाच्या भरोशावरच तर बुद्धी आपली तावून सुलाखून निघाली, विवेक करू लागली, चांगलं काय वाईट काय आपल्यासाठी ते सगळं पाहू लागली. आणि त्या ज्ञानाच्या भरोशावर नंतर त्या ज्ञानाचा आधार घेऊन नंतर हे जे ज्ञान मिळालं, जे स्वर स्वरूपाचं स्वतःमध्ये स्थित होण्याचा आनंद मिळतो. लोकांना वाईट म्हणून आनंद मिळत नाही, लोकांचं कौतुक करून आनंद मिळतो. ही स्वस्थितीमध्ये जर मी स्वतः स्थिर झाली, हलकं हलकं वाटतं. आणि हलकं वाटतं माणूस अर्थात वर जातो. आणि जो जड आहे, जडत्व हे खाली ओढणार आहे. गुरुत्वाकर्षण पृथ्वीचा गुण आहे आणि आकाशाचा गुण वर ओढणे आहे. आणि आकाशामध्ये अर्थातच आपण म्हणतो गुरुचं बोट वर दाखवतो, म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी वर आहे आणि सगळ्या वाईट गोष्टी, जड वस्तू सगळ्या खाली. गुरुत्वाकर्षण जा खोल 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 अगदी दरीमध्ये पर्यंत गेलं तरी आपले काही मुक्तता नाही. जोपर्यंत हलकेपणा येत नाही तोपर्यंत मुक्तता नाही. एवढं सगळं ज्ञान जर दिलं आणि ते ज्ञान जर स्थिर केलं बुद्धीमध्ये, आणि त्याच्यावरचे जे 4 प्रयोग आहेत ते दुपारच्या निरूपणामध्ये अगदी स्पष्ट आलेले आहेत, त्यावरती चर्चा करू शकत नाही. आता हे जे आपले 15 ओव्या झाल्या आहेत, संशयाचे मग ज्ञान, इतकं सगळं गोड ज्ञान जर दिलं, इतकं सगळं गोड ज्ञान देणारा व्यक्तीवर विश्वास बसला, ट्रस्ट, इतका जबरदस्त विश्वास बसला त्याच्यावर की मग ते मग सगळं आपलं जीवन सफल झालं. आणि त्या क्षणी आनंदाने जी काही प्रतिक्रिया येते, व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव, सर्व काही. संशयाचा देव असेल तर व्यर्थ आहे. देव संशयाचा, तो करतो की नाही माहीत नाही, यावेळेस केलं पुढच्या वेळेस करतो की नाही माहीत नाही. तसा प्रत्यक्षात जर हे ज्ञान झालं ना की देव प्रत्यक्षात काहीच करत नाही, मग तरी देवाच्या मागे लागायचं का. ते म्हणतात तुमचा आत्मविश्वास, तुमच्यामध्ये स्वतःमधला जो आत्मविश्वास आहे तोच मी आहे. आणि प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या प्रश्न विचारा आणि ते करणं तुमच्यासाठी किती योग्य आहे. ते न झाल्यामुळे तुमची काय हानी झाली आणि हे झाल्यामुळे तुम्हाला काय विशेष मिळालं, हे सगळं आत्मपरीक्षणामध्ये जर केलं तर देवाला दोष देण्यात येत नाही. मग व्यर्थ संशयाचा देव, देवावर संशय घेणे व्यर्थ आहे. देवावर संशय घेणारा व्यर्थ आहे. व्यर्थ संशयाचा भाव, हा भावच व्यर्थ आहे. आपण आतापर्यंत हेच करत होतो आणि ते सगळं व्यर्थ आहे म्हणतात.
म्हणजे जीवनाला खरी कलाटणी मिळाली आणि आजपासून जीवनाला सुरुवात झाली. जे व्यर्थ आहे त्याच्या मागे लागत होतो आणि जे सार्थ आहे त्याला सोडून देत होतो. आणि आता भस्म आणि राखेतला फरकही समजला. म्हणजे जीवाची जर एवढी काळजी आहे ना आपल्या, तर मग जीवाची पुढची सोय का नाही करून ठेवायची? पुढची सोय केली तर शिव स्वतः तयार आहेत. मग हे सगळं मग संशय कुठे आला? संशय आहे आधी पंचमहाभूतांचं काय होतं त्याच्यावरती एक निरूपण झालं आहे. कसा आपला देह श्वास वायूमध्ये जातो, पाणी पाण्यामध्ये जातं, जल जलामध्ये जातं, आपलं शरीर पृथ्वीमध्ये जातं. पण हे सगळं ज्ञान माहिती असल्यानंतर आता सार्थक ज्ञान हे आहे की नाही जात. जर इच्छा संपल्या असतील आणि श्वास शिल्लक असतील तर त्याचं भस्म स्वतः शिव आपल्या कपाळाला लावतात. म्हणजे आपला कण कण उपयोगाला येणार आहे. मग संशय येण्याचा प्रश्न कुठे? मग संशयाचा स्वभाव हा स्वभावच सोडून द्यायचा आहे आणि स्वभाव जो मूळ आहे त्याच्यावरती स्थिर व्हायचा आहे. सर्व काही स्थिर होण्यासाठी आहे व्यर्थ संशयाचे व्रत. आता स्पष्ट आहेत शब्द की व्रत जर एखादं केलं आणि संशय मनात असेल, चतुर्थीचं उद्यापन केलं, कडक चतुर्थ्या केल्या आणि पाहिजे तसं फळ मिळालं नाही. अरे कडक चतुर्थ्या केल्या मुलासाठी आणि झाली मुलगी, किती मोठा धक्का बसतो मनाला. पण जेव्हा पुढे जाऊन कळतं की जे काही कळतं चांगलं आणि वाईट जे काही घडतं त्यानंतर विचार करतो, अरे बरं झालं जे झालं ते, किंवा जे झालं ते मी स्वीकारलं. मग ते व्रत खोटं होतं का स्वीकार खरा होता? व्रत संशयाने केलेलं व्रत चालणार नाही. व्रत करायचं एक तर करू नये आणि केलं तर पूर्ण विश्वासाने करावं. जो काही परिणाम येईल तो आपल्याला मान्य आहे. याला म्हणतात व्रत. नाही तर संशयाने भरलेलं व्रत चालणार नाही. खरं तर तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक सगळं करू शकतो, पण तो करत नाही आहे ना. ह्यावरती विश्वास का बसत नाही? जर त्याला करता आलं असतं तर तो सगळं करतो. तो करत नाही आहे म्हणजे कमतरता आहे, म्हणजे ते आपल्या कल्याणाचं नाही आहे. हे का कळत नाही आपल्याला? हा संशय, व्यर्थ संशयाचे तीर्थाला गेलो आणि संशय आला, चालणार नाही. व्यर्थ संशयाचा परमार्थ केला, लोकांना उपकार केले, लोकांना निरूपणं केली, लोकांना बोललो, कीर्तनं केली आणि त्या ठिकाणी 1-1 लाखाच्या यात्रा काढल्या. 1-1 लाख रुपये द्या आणि आमच्या कीर्तनात आम्ही विकतोय. आमचं ज्ञान जर विकत असू, हा परमार्थ सुद्धा व्यर्थ आहे. अर्थात त्यातून जर त्यांनी मनापासून कोणाच्यासाठी काही केलं असेल हा वैयक्तिक मुद्दा आहे. पण प्रत्यक्ष दिसायला समर्थ म्हणतात की व्यर्थ संशयाचा परमार्थ संशयाचा, यातून पैसा मिळेल, त्यातून पैसा मिळेल, यातून प्रसिद्धी मिळेल, हे सगळे यातून मिळत नाही म्हटलं की संशय आला तर तो व्यर्थ आहे. आणि निश्चय हे विण, निश्चय जर केला तरच आपण या सगळ्या गोष्टीचा संशय निघू शकतो. मनाने निश्चय करायचा. कितीतरी लोक बघतो आपण, इतके थकलेले असतात, इतके जीर्ण झालेले शरीर असतात, पण तरी त्यांच्या मनामध्ये एक प्रकारचं भगवंताची ओढ असते. सारखे भगवंताचं नाव घेत असतात. आपल्याला वाटतं काय दिलं देवानी यांना, असं काय त्यांच्याजवळ दिलं देवानी की ते देवाचं नाव घेतात. देवाचं नाव येतं तरी कसं तोंडात? जोपर्यंत आपल्याला काही कळत नाही तोपर्यंत असं वाटतं यांच्या तोंडात नाव, त्यांना कदाचित अनुभव आला असेल म्हणूनच ते नाव घेत आहेत. ते या जन्मीचं बघत नाही, पुढच्या जन्मीची सोय करत असतील. कारण या जन्मी तर आपण अपयशी ठरलो, 100% अपयशी ठरलो आहे. 100% यश कुठे मिळालं आहे? सगळीकडून यशस्वी कुठे आहे आपण? मग निदान पुढच्या तरी यशाची आपण काहीतरी तयारी केली पाहिजे, असा कदाचित विचार असेल त्यांचा. आणि देवाच्या नामस्मरण कधी वाया जात नाही. आणि अशा पद्धतीने निश्चय जर त्यांनी केला, हे निश्चय विण 17वी ओवी आहे. जर त्यांनी निश्चय केला, निश्चय विण सगळं खोटं आहे आणि निश्चय केला तर सगळं खरं आहे. जय जय रघुवीर समर्थ. सगळे शब्द सोपे आहेत, मराठी आहे आणि सगळं सोपं दिलेलं आहे. पण करणं म्हणून त्यांनी म्हटलं थोडंसं ऐका आणि जास्त त्याच्यावरती अनुभव घ्या. तुम्हाला आपण जास्त ऐकतो, थोडंसं करतो, करतही नाही. आपण इतकं ऐकतो आणि करत काहीच नाही. त्यामुळे प्रचिती, आणि त्यांनी सुरुवातीला पण समर्थांनी सांगितलं विज्ञान आहे हे. विज्ञान आहे हे तर तावून सुलाखून निघणारच आहे. त्याला अधिक ज्ञानाला अधिक भर दिली आहे. जर तुम्ही तुमच्या विज्ञानामध्ये प्रत्येक गोष्ट जर प्रूव्ह करता, H2+O = H2O म्हणजे वॉटर, हे जर तुम्ही प्रूव्ह करता, तर जर तू माझा भक्त म्हणवतो, जर तू सिद्ध म्हणतो, जर तू मुमुक्षू म्हणवतो, तर तुझ्यामध्ये समाधान कसं नाही? जर समाधान नाही तर तू भक्त नाही, ही सिद्धता आहे. आपण सगळ्या संतांकडे बघतो, जेव्हा ते शांत असतात, आजूबाजूला कोलाहल असतो, मग तेच तर सिद्ध आहे.
सगळ्या कोलाहलामध्ये ते शांत असतात, म्हणजे त्यांचा पक्का निश्चय असतो, म्हणजेच त्यांची पूर्वपुण्याई फळाला आलेली, सद्गुरूंची कृपा त्यांच्यावर झालेली आणि तेही आपल्यावर करण्यासाठी उत्सुक. असा हा जर निश्चय झाला, मग व्यर्थ संशयाची भक्तीसुद्धा संशयाची असेल तर व्यर्थ आहे. व्यर्थ संशयाची प्रीती, प्रेम करतोय भगवंतावर, हे उदाहरण तर आपण नेहमी देतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रोज 50 वर्ष रोज म्हटलं, पण कधीही तेवढा मान त्यांना गुरूंना कधी दिलेला नाही. कारण आम्ही म्हणतो तसं गुरु करतील तर आमचे गुरु, अन्यथा आम्ही गुरूंना मानत नाही. गुरु काय आपले ठेवलेले नोकर आहेत का की आपलं काम करायला? ते जसं म्हणतील तसं जर आपण ऐकत असू तर ती गुरुभक्ती आणि प्रेम आहे. आपण म्हणू तसं ऐकायला ते आपल्यासाठी बांधील नाही आहे. आपलं कल्याण करायला जर ते त्यांनी ठरवलं आहे तर आपण त्यांच्यावरची विश्वास ठेवणं आपलं कर्तव्य आहे. आपण म्हणू तसं करायला आपले आईवडील सुद्धा इतकं ऐकत नाही तर गुरु कसे ऐकतील? त्यामुळे ही जी प्रीती दाखवतोय ना त्यांच्यावरची, तूच आहे, हे माझं सगळं तू घे, प्रत्यक्षात द्यायची वेळ आली तर आपण कणही सोडत नाही. वय झालं तरी त्या म्हातारीने सद्गुरूंच्या जवळ मांडीवर डोकं ठेवलं नाही. हे सगळे अनुभव कशासाठी? त्यांच्या चुका काढण्यासाठी नसून आपण त्यामध्ये काय बदल करू शकतो? प्रेम करायचं तर मनापासून करायचं. मग ती व्यर्थ आहे. जर त्यांच्यामध्ये संशय असेल तर ती व्यर्थ आहे. आमचे सद्गुरू असं करत नाही. सद्गुरू आमच्या जीवनात आले आणि दुःख सुरू झालं, असा एक मोठा एपिसोड आहे. त्यावरती ज्ञानराज प्रभूंनी किती मोठं निरूपण केलं आहे. अरे सद्गुरू जीवनात आले आणि दुःख सुरू झालं म्हणतो, किती संशय भरलेला आहे मनामध्ये. उलट तुझं दुःख आता काहीतरी कारणाने दूर होणार आहे हे समजणं. ते आले आणि दुःख सुरू झालं असं म्हणतात लोक, की ते आले, त्यांना जसं आतापर्यंत काही त्रास नव्हता, आणि जसे सद्गुरू जीवनात आले आणि सद्गुरूंना मानायला लागली, वेगवेगळ्या प्रकारचे त्रास सुरू झाले, शारीरिक, आर्थिक, मानसिक, सगळ्या प्रकारे. अरे तीच तर कडक उपासना आहे, मग तीच तर खरी परीक्षा आहे. आणि ती परीक्षा संपल्यानंतर लखलखीत हिरा जसा चमकतो तसं चमकवणार आहेत. ते सोन्यासारखं चमकवणार आहेत, हिऱ्यासारखं चमकवणार आहे. विश्वास असेल तरच ना. मग संशयाची जी प्रीती असेल ती संशयपूर्ण असेल तर कसं पूर्ण होणार आहे काम? नंतर व्यर्थ संशयाची संगती करायची संशयाने, ते सत्संगती धरायची संशयाने चालणार नाही. संशयो वाढवी. उघडा गेला नागड्याकडे म्हणतोच नाही, म्हणच आहे. याच्याकडे गेला तो म्हणतो मलाही तसाच तर प्रॉब्लेम आहे. मी म्हटलं याचं दुःख संपलेला व्यक्तीच नाही कोणी जगामध्ये. तो दाखवतो आपल्याला की काही दिवस तुमच्यासोबत आहे आणि तुमच्या दुःखामध्ये मी सामील आहे, किंवा जे काही सुखदुःखाचे भागीदार आपण होतो. प्रत्यक्षात स्वतःचं प्रेम जास्त असतं प्रत्येकाला. वेळ आली की समजतं. मग त्याच्याकडे आपण गेलो, तोही दुःखी, त्याचं दुःख आपल्याला लागतं, आपलं दुःख त्याला लागतं. सुखाची देवाणघेवाण होऊ शकत नाही या संसारामध्ये. सुखाची देवाणघेवाण होऊ शकत नाही, आणि झाली तरी ती फार जास्त टिकत नाही. मग हा जो आहे दाखवतोय आपण की संशयाची संगती संशयो वाढवी. उलट संशय कुठे बंद होणार आहे? सत्संगतीमध्ये. तो संशय जर बंद झाला नाही तर आपण चुकीच्या संगतीत नाही का? समोर सद्गुरू बसल्या तर आमच्या मनातला संशय संपत नाही. आमची संगती चुकली नाही, आपला विचार चुकला. इथे चुकत नव्हतो. इथे असं वाटत होतं किती खरं बोलतात, किती सगळं सांगतात, आणि यांच्याजवळ किती बरं वाटतं. प्रत्यक्षात बरं वाटलं होतं का? इथे यांची परीक्षा आहे समजून. जर तिथे बसलं, संशय जर मनातला संपला, तर सद्गुरू ही गोष्ट अशी आहे की सद्गुरू हे चिरंतन तत्व आपल्याला नेहमी कल्याणाकरताच बसलेला आहे. हा जर संशय मनातला निघाला तर ती संशयाची संगती राहणार नाही. आता सोपे शब्द आहेत, यावरती माझ्या विवेचनाची आता गरज नाही. इतकं सोपं करून टाकलंय आता की कोणत्याही प्रकारचा संशय मनामध्ये असेल तर तो भक्त नाही. जर तो भक्त असेल, आता आमचे महाराज म्हणायचे की स्वतः सांगायचं नाही आम्ही कोणाचे भक्त आहोत. काही वर्ष गेली, काही अरे कुठून आलं एवढं सगळं, असं दुसऱ्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा हळूच नाव सांगायचं, हे आमचे सद्गुरू आहेत. नाही तर सद्गुरूंच्या नावाने व्यवहार करणारे लोक आहेतच. आमचे हे सद्गुरू. परंपरा सांगावी, परंपरा अमान्य नाहीच. परंपरेला किती महत्त्व आहे. परंपरेच्या शिवाय काहीही मान्य करणं शक्य नाही. आपल्या घराची परंपरा असते, गुरुची परंपरा असते, आपल्या शाळेत शिक्षकांची परंपरा आहे, हे सगळं मान्य आहे. पण स्वतःहून ही परंपरा सांगून आपण स्वतःला व्यक्त करणं हा अपमान आहे सद्गुरूंचा. त्यांनी ओळखलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट उलटी आहे विचारांच्या. परमार्थ क्षेत्रामध्ये जे आपल्याला वाटतं त्याच्या अगदी उलट आहे. कोणत्याही प्रकारची लाभाची शक्यता कोणाकडून न घेता स्वतःकडून आपला लाभ होतोय की नाही हे बघेल
आणि त्याला जर सद्गुरूंनी दुजोरा दिला, अरे मी रामाला पाहतो, मी रामाला पाहतो, अभिमान, मी रामाला अयोध्येला पाहायला गेलो, मी मी आपल्या शरयूमध्ये स्नान केलं, असं म्हणणारा भक्त नाही. रामाने तुझ्याकडे पाहिलं पाहिजे, अशी जाणीव तुला झाली पाहिजे. तसं वर्तन जर असेल तर तुझ्या जीवनाचं सार्थक आहे. अन्यथा मी तर कुणाकडेही पाहू शकते, पैसे दिले आणि जाऊन आलो यात्रेला, काही प्रश्न नाही. रामाने बघितलं पाहिजे. एक ती बाई होती, इतकी थकलेली, इतकी तिची जीर्ण अवस्था, शरीराचे हाल झालेले, वय झालेलं, आणि म्हणे केदारनाथला जाते. डोळ्यांनी आंधळी, अर्धी दृष्टी कमी झालेली, आणि म्हणे मी केदारनाथला जाते. कोणीही गेलं की मदत करतंच म्हणे, मी जाते. हे आत्ता परवा सांगितलेला किस्सा आहे. आणि केदारनाथ असं गावातल्या दर्शनाला नाही, जाते म्हणे. अगं बाई म्हणे, किती कष्ट करशील, पुष्कळ वरती पोहोचली. आणि तिथे एका लोकांनी म्हटलं, कसं काय तू इतक्या दूर आली, कोणाच्या सोबत आली? मी एकटीच आली. आणि एकटीच आली, कशी आली? कोणीही मदत करतं, जे काठी टेकत टेकत जाते, लागू दे वेळ, मला काही घरी काम नाही आहे, मला आता देवाला केदारनाथलाच जायचं आहे. कारण केदारनाथ तिच्या मनामध्ये पक्क बसलेलं. आणि म्हणे जाते. मग सगळ्या लोकांनी शेवटचा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा, तिने केलं कशाला केलं, कशाला जीवाचे हाल आहे? आपण म्हणतो मानसपूजा करू, हा वेगळा प्रश्न आहे. आणि प्रत्येकाला मानसपूजा आवडेल की कोणाला उपचार आवडेल, कोणाला दर्शन आवडेल, सांगता येत नाही. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. मग तिने जे ठरवलं, ते निश्चय करायचं ठरवलं, देव त्याला सुद्धा यश देतो की नाही? मग त्या माणसाने तिला म्हटलं की काय बाई, काय बघणार आहे तिथे जाऊन? तुला डोळे तरी आहेत का? तुझं शरीर तिथपर्यंत पोचते की नाही माहीत नाही. अरे ते जाऊ दे रे, कुठेही मेली तरी तो मला बघतोय ह्याची जाणीव मला आहे. हा आहे विश्वास. ही असा जर विश्वास त्या म्हातारीमध्ये आहे, त्या म्हातारीमध्ये नव्हता, या दोन्ही गोष्टींना आपण काहीतरी घेतलं तर आपलं कल्याण निश्चित आहे. मग व्यर्थ संशयाचे जिणे, व्यर्थ संशयाचे धरणे, व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही. जे केलं ते संशयामुळे केलं तर सगळं व्यर्थ आहे. मनामध्ये संशय असताना आपण जर केलं तर ते सगळं व्यर्थ आहे. आम्ही तिरुपतीला गेलो. माझा सगळ्यात पहिला अनुभव 22-23 वर्षाची असताना, काहीही कल्पना नाही, तिरुपतीचं महत्त्व नाही, साधी काळी मूर्ती आहे पाषाणाची. सगळेजण सांगत होते की ह्या दिवा इथे दिव्यामध्ये देतात, कधीही मोठा लाईट लावत नाही, या दिवेमध्ये दर्शन घ्या. गर्दी होती, 1 मिनिटही दर्शन नाही झालं, अगदी आनंदाने बाहेर पडली. स्वतःचाच अनुभव आहे. आनंदाने बाहेर पडली, आणि आनंदाने बाहेर पडलं, काही दुःख नाही, काही नाही. आणि काही वर्ष गेल्यानंतर तिरुपतीच्या बालाजीचं महत्त्व वाढण्यापेक्षा माझ्या मनाने घेतलं की त्या काही गोष्टी चांगल्या आहेत, असं जेव्हा म्हटलं, जेव्हा ती ओढ होती जाण्याची, ती अवर्णनीय ओढ होती. तिथे स्वतःहून सोडून दिलं होतं आणि तरीही बघायची इच्छा नव्हती. मूर्तीकडे काय बघायचं, अंधारात दिसतही नाही काही. आणि काय आहे इथे ठेवलेलं, सगळीकडेच आहे, आपल्या घरी ते. असे सगळे संशयाने भरलेलं मन प्रत्येकाचं आहे. काही नसतं तिथे, सांगितल्याने तर पटतच नाही. कोणी कितीही डोकं फोडून सांगा, पटत नाही. गेलं ट्रिप व्यर्थ आहे ना, कारण संशयाचं जेणं व्यर्थ आहे. व्यर्थ संशयाची गती, संशयाचं करणं सगळं व्यर्थ आहे. गेलंच व्यर्थ ते. पण नंतर काही दिवसांनी जाणवलं, आपण किती भाग्यवान होतो, तिरुपतीला जाऊन आलो. गेलो तेव्हा नाही वाटलं. तिरुपती हे उदाहरण सांगते. प्रत्येक जीवनामध्ये असे काही प्रसंग घडतात, आणि तिथे गेल्यानंतर, मी माझ्या मुलीला घेऊन गेल्यानंतर असे काही अनुभव असे की तिथले जे पुजारी होते ते म्हणाले, कुंकू लावतो तुमच्या मुलीला. म्हटलं मला नाही, मुलीला कुंकू लावतो. म्हटलं लावा. लावल्यानंतर म्हणाले 1 वर्षाच्या आत तिचं लग्न होत आहे. अरे म्हटलं, हे शक्यच नाही, आम्ही बघतच नाही. या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या, आणि खरंच घडलेलं आहे. जावं वाटलं तिरुपतीला. आणि जेव्हा लग्न झालं, आणि तेव्हा आम्ही जेव्हा तिरुपतीला गेलो, तर जेव्हा माझी भेट झाली नाही, जेव्हा दर्शनामध्ये उभं राहिलो, सतत देवाकडे लक्ष. इथून दिसेल, तिथून दिसेल, तिथून दिसेल, तिथून दिसेल, तोच देव, तेच काळ्या पाषाणाचा, तेच दिवे. बघण्याची वृत्ती बदलल्याबरोबर व्यर्थ काहीच नाही गेलं, आता सार्थ झालं. आणि तिथे बघितल्यानंतर दिसत नाही, ढकलून दिलं. तिथल्या बडव्यांनी ढकलून दिलं, चला निघा इथून. 1 सेकंदाच्या वर रडायला आलं. भरपूर रडली. तिथल्या पोलिसांनी बघितलं, बाई रडतायत. आणि रडल्याबरोबर त्यांनी सांगितलं, चला यांना जवळ घ्या पुन्हा आणि न्या म्हणे भगवंतापर्यंत. आणि खरंच त्यांनी देवापर्यंत नेलं. कारण रडणं देवसुद्धा बघतो, आणि देवापर्यंत जाऊन अक्षरशः काय झालं असेल ही अवस्था आपण समजू शकतो. हे सगळे ज्या गोष्टी आहेत ना मनाच्या, त्या कुणाला पटवून होत नाहीत. मग व्यर्थ काय होतं, आधीचं होतं. आणि तीच गोष्ट सार्थ झाली. कारण मनाची अवस्था अशी होती की नाही, भगवंत आहे त्या ठिकाणी. मग अगदी कानाला लावून, मागे कानाला तिथे याचा आवाज येतो समुद्राचा. हे सगळं बघण्यामध्ये एवढा रस की कण असं त्या गोष्टी ऐकत होता. हृदयातले कण आणि कण त्या गोष्टी ऐकण्यासाठी तयार होतो.
हे सगळं काय बदल आहे? भगवंत तोच आहे, फक्त आपली आस्था बदलली. मग व्यर्थ काय आणि सार्थ काय? व्यर्थ संशयाची पोथी आतापर्यंत हातामध्ये घेतली आहे पोथी कितीतरी वेळा, अर्थ नाही. व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती, व्यर्थ संशयाची गती निश्चय विण. जर गती नसेल तर ती व्यर्थ. खूप गतीने पुढे चाललो आहे. म्हणजे समर्थांनी पारायणावरती काय म्हटलंय बघा, पारायण करत असताना गती नको आहे. त्याचा विचार मनन थोडं वाचा, पण मनन चिंतन आणि निजध्यासन आणि त्यामध्ये स्थिर होण्याची वृत्ती ही पांग. मग त्यांनी म्हटलं जी गती आहे, ज्या गतीने आपण करतोय यावेळी, म्हणजे यावेळी झालंच पाहिजे, ही जी गती आहे ना, ती गती व्यर्थ आहे. आणि निश्चय विण. आणि निश्चय जर केला तर शून्यामध्ये सुद्धा सगळी प्राप्ती होते. जसं आपल्या दुपारी निरूपणामध्ये सांगितलं की इथून आपल्याला समुद्र पार करून आपल्याला सगळं दिसू शकतं. समुद्र किती आहे याचा अंदाज सुद्धा मनातल्या मनात येऊ शकतो इथे बसून. आणि प्रत्यक्षात जातो म्हटलं तर किती त्रास आहे. किती दूर गेलो तरी समुद्र संपणार नाही, अथांग आहे. तसं ज्ञान अथांग आहे. त्यावेळी एका ठिकाणी स्थिर झालो, गती नसताना, निर्गती, कोणत्याही प्रकारची गती नाही, निर्वात, सगळ्या प्रकारचं हलकं, तर ते सगळं सार्थ आहे. व्यर्थ संशयाची पोथी, व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती, व्यर्थ संशयाची गती निश्चय विण. निश्चय जर केला तर सगळं सार्थ आहे. याचा उलट बोलतोय आपण आणि समर्थ उलट सांगतायत, सगळं व्यर्थ जाणार आहे. मग व्यर्थ असेल तर सिद्ध लक्षण कसं? म्हणून सिद्ध लक्षणासाठी आपण एवढी सगळी प्रस्तावना केली. जर व्यर्थ संशयाचा दक्ष मी आहे, व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, पक्ष घेतो व्यर्थ आहे. संशय असेल तर व्यर्थ, दक्ष असेल व्यर्थ आहे. रात्रंदिवस सोन्याची हे केली, जे काही घरामध्ये सोनं, पैसा, अडका, त्याची अगदी साप बसतो तसं बसलो त्याच्यावर जाऊन, व्यर्थ आहे. अरे मनातच निश्चित आहे ना, ते शाश्वत नाही आहे, ते अशाश्वत आहे. हे जर निश्चित कळलं तर तो जो सार्थकताच नाही त्याच्यामध्ये, हे जर कळलं तर इतकं मोठ्या सोन्याची राखण करतो आहे, आनंद आहे त्यामध्ये, तो व्यर्थ आहे. आणि या ठिकाणी सगळं निश्चय केला. आणि त्याचं आता आपण काल याच्या वेळेस सांगितलं ग्रहणामध्ये, की ग्रहणामध्ये जास्तीत जास्त म्हणे याचा फायदा होतो. सांगून 10 वेळा ग्रहण आले असतील आतापर्यंत. ज्याला वाटलं त्याला त्याचा फायदा झाला, ज्याला नाही वाटलं त्याचं ते ग्रहण तसंच वाया जाणार आहे. प्रत्येक संधीचा, क्षणाचा फायदा आपण घेऊ शकतो. व्यर्थ संशयाचा पक्ष घ्यायचा, व्यर्थ संशयाचा मोक्ष. मला मोक्ष मिळाला, मला मोक्ष मिळतोय, मी आनंदी आहे. संशयानी असेल, होणार नाही, स्पष्ट होणार नाही. त्यांनी काय म्हटलंय ही ओवी पुन्हा, व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही, मोक्ष होणार नाही. संशय मनामध्ये असेल म्हणजे सगळं की नाही, भीत्यापोटी ब्रह्मराक्षस जसं म्हणतो तसं एक चुकीची गोष्ट मनात धरली, संशय संशय संशय. माझी बुद्धी जोपर्यंत मी देवाला अर्पण करत नाही, तू जसं म्हणतो तसं मी जेव्हापासून स्वीकारत नाही, तोपर्यंत काहीही होणार नाही. चक्क 21व्या ओवीमध्ये त्यांनी अगदी स्टॅम्प पेपरवर लिहून दिल्यासारखं आहे, होणार नाही. म्हणजे संशय सोडणं, त्यावरती विश्वास ठेवणं, ही एक आणि एकच गोष्ट आपण करू शकतो. आणि ती केल्यानंतर कल्याण आहे. आणि ते झाल्यानंतरचा जो समाधान आहे, ते समाधान शब्दांच्या पलीकडचं आहे. व्यर्थ संशयाचा संत, संतावर जरी अविश्वास असेल, व्यर्थ संशयाचा पंडित, व्यर्थ संशयाचा बहुश्रुत, निश्चय विण श्रीराम. जर तो पंडित असेल आणि पंडितावर विश्वास नसेल, खरंच आहे, इतके मोठे समर्थ आपल्या समोर असताना संशय होता की नाही? होता म्हणजे अजूनही आहे, आपण बदललेलो नाही. पण त्यावरती निदान चिंतन करून कधी ना कधी आपल्यामध्ये, मी सांगितलं ना, उभं राहिलं क्षितिजाकडे बघत, समुद्राच्या समोर इकडे उभं राहिलो आणि क्षितिजाकडे बघत राहिलो, कदाचित सांगता येत नाही, एखाद्या वेळेस परमपुरुषाचं दर्शन होऊ शकतं क्षितिजावरती, कारण डोळे क्षितिजाकडे लागले आहेत. त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की पंडित आहेत, हे ज्ञानी आहेत, असे ज्ञानी आहेत, लहानांनाही सांभाळतात आणि मोठ्यांनाही सांभाळतात, आणि स्वतः काहीही स्वार्थ नाही, असे पंडित आहेत, असे संत आहेत, असे सद्गुरू आहेत. ते व्यर्थ आहेत. का व्यर्थ आहे? मी मानत नाही. मी मानलं नाही तर व्यर्थ आहे, मी मानलं तर सगळं सार्थ आहे. सगळं माझ्या हातात आहे. आणि माझ्या हातात असून जर नुकसान झालं तर दोष कोणाचा? संतांचा. आपलं जीवन जर वाया गेलं, दोष इतरांचा.
आई वडील खूप सांगतात, चांगला वाग बरं बाळा. 18-19 वर्षाचे मुलं वाईट वागतात. दोष आईवडिलांचा आहे? अजिबातच नाही. कोणतेच आईवडील असं शिकवत नाहीत की तुम्ही असं करा आणि तुमचं आयुष्य वाया घालवा. त्यांचं जसं आयुष्य वाया जातं तसं आपलंही पारमार्थिक आयुष्य वायाच जातं. दोष संतांचा नाही, दोष पंडितांचा नाही, दोष पोथ्यांचा नाही, दोष मंदिरांचा नाही, दोष ज्ञानाचा नाही. कोणतं घ्यायचं हे कळत नाही. त्याच्यावरती संशय घेतल्यामुळे व्यर्थ संशयाचा संत, व्यर्थ संशयाचा पंडित, व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चय विनश्रीराम. जर आमच्या मनामध्ये निश्चित अशी काही बुद्धी नसेल, हे सगळं व्यर्थ आहे. व्यर्थ संशयाची श्रेष्ठता आहे. आज मला पुन्हा त्याचं नाव आठवलं नाही. अष्टावक्राशी ज्याचा वाद झाला त्याची श्रेष्ठता नव्हती का? पाणिनी नाव आहे बहुतेक, मी पुन्हा एकदा पाहते. आणि त्यांच्याशी जो वाद झाला, दोघंही तुल्यबळ नव्हे. तुल्यबळ तर म्हणताच येत नाही. हे 18 वर्षाचे 19 वर्षाचा अष्टावक्र आणि ते वयस्क, ज्यांनी 10 लोकांना जलसमाधी दिलेली आहे. 10 लोकांना जलसमाधी दिलेली आहे. असा तो श्रेष्ठ संत, असा तो श्रेष्ठ विद्वान. संत म्हणण्यापेक्षा संत म्हणता येत नाही, कारण अहंकार आहे म्हणजे संत नाही, पण विद्वान आहे. इतका शिकलेला आहे. त्याच्यासमोर हा 18 वर्षाचा मुलगा गुरुकृपेने, तो म्हणाला तू किती शिकलाय? तो म्हणे माझ्यावरती गुरुकृपा आहे. पहिलाच प्रश्न, तू माझ्यासोबत कसा काय, तुझं वय नाही माझ्यासोबत बोलायचं. तर तो म्हणतो माझ्यावरती गुरुकृपा आहे, हे लेबल माझ्यासाठी पुरेसं आहे. आणि हे मला जाणवत आहे की माझ्यावरती गुरुकृपा आहे. मला तुमच्याशी शास्त्रार्थ करायचा आणि शास्त्र करायचा. तो राजासुद्धा हो म्हणतो. ठीक आहे, लहान आहे, पण याचा जर विश्वास आहे तर त्याला थोडीशी धडधड असते मनामध्ये, पण तो म्हणतो चला ठीक आहे, हे म्हणतोय तर करू दे. म्हणून त्यांना ते शास्त्रार्थाची परमिशन मिळते आणि शास्त्रार्थ सुरू होतो. पहिलाच प्रश्न त्यांनी जेव्हा विचारला काय शिकलाय, तो म्हणे मी शिकला असो किंवा नसो, माझ्यावरती गुरुकृपा हेच माझं मोठं अस्त्र आहे. आणि दुसरी गोष्ट, माझा हेतू शुद्ध आहे आणि मी स्वतःमध्ये स्थित आहे. मी काय करतो हे मला समजत आहे. एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. बाकी तुमचं तुम्ही बघा. आणि शास्त्रार्थ जेव्हा होतो तेव्हा किती मोठे शास्त्रार्थ, त्याचे जे डायलॉग म्हटलं ना, तर 1 वर्ष लागतील आपल्याला समजायला. असे त्यांनी डायलॉग एकमेकांशी केले. आणि त्यानंतर अर्थातच त्याचा जो दुसरा आहे पाणिनी, तो हरला आहे. आणि हरल्यानंतर तो म्हणतो मी माझी हार स्वीकारतो. आणि हार स्वीकारतो म्हटल्यावर त्यांनी दिलेलं उत्तर काय आहे? अष्टावक्र म्हणाला की माझे वडील जलसमाधी घेऊन गेले, पण वडिलांचं ज्ञान संपलं नाही, माझ्या रूपाने तुमच्यासमोर प्रगट झालं. म्हणजे ज्ञान संपत नाही, पण अहंकाराने तुमचा नाश होणार आहे. नाश जो होणार आहे तो तुमचा होणार आहे. मी वडिलांचं कर्तव्य पूर्ण केलं आहे. माझे वडील ज्ञानी होते हे मी आता सिद्ध आहे. काळाला कोण मानतंय? त्या काळात नाही मानलं, पण त्यांचाच अंश मी आहे. आणि मी ते सिद्ध केलं की माझे वडील ज्ञानी होते. तुम्ही जरी त्यावेळी त्यांना हरवलं तरी सत्य कधी लपत नाही. सत्य असं तुमच्यासमोर आलं आणि तुम्ही हरले. किती महत्त्वाची गोष्ट कळते याच्यातून. बरं, त्यानंतर आणखी ही महत्त्वाची घटना झाल्यानंतर तो म्हणतो आता मी जलसमाधी घ्यायला तयार आहे. तर तो म्हणतो मी जलसमाधी घेण्यासाठी तुम्ही घ्यावं म्हणून शास्त्रार्थ केलाच नाही, मी तुम्हाला क्षमा केली म्हणतो. म्हणजे हा मोठेपणा आहे. हा जो मोठेपणा आहे, हा मोठेपणा म्हणजेच त्याच्यामधले सगळे सद्गुण जागृत आहे, त्याच्यावरती गुरुकृपा आहे. म्हणूनच हे लोक एकमेकांना क्षमा करू शकतात. जो अहंकाराने मडलेला आहे त्याला सुद्धा क्षमा केली. आणि निरपराध वडील गेलेले आहे, पण वडील गेले देहानी, पण त्यांचं ज्ञान संपलं नाही. मग ही श्रेष्ठता जी आहे ती श्रेष्ठता कशावरून आहे? श्रेष्ठता ज्ञानावरून आहे, आत्मसन्मानावरून आहे. स्वतः कोण आहे हे ओळखलं. आईला आधी विचारलं कोण आहे मी, कुणाचा मुलगा आहे आणि कशाने असं सगळं घडलं. जेव्हा तिने सांगितलं पेटून उठला. आणि गुरुकृपा आहे या एका गोष्टीवरती तो शास्त्रार्थाला उभा राहिला. आणि त्यामध्ये दुसरी गोष्ट तो शरणागती होती त्याची, आणि त्याचा संशयरहित ज्ञान होतं. वडिलांवरती अगाध श्रद्धा होती. आणि हे सगळं करून दाखवण्याची क्षमता गुरुमुळे शक्य झाली. अजून किती उदाहरणं द्यायला पाहिजे. सार्थ जीवन आहे. व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता, व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चय. ज्ञाता आहे मी, तो नव्हता का? तो ज्ञाता होता ज्ञानाचं. ज्ञान त्याला संपूर्ण आहे, पण ते व्यर्थ आहे. कारण त्याच्यासमोर जेव्हा सत्य उघड झालं, खरं सत्य, अंतिम सत्य ज्याला आपण म्हणतो, ते अंतिम सत्य जेव्हा उघड झालं तेव्हा ते व्यर्थ ठरलं त्याचं ज्ञान, त्याचं विज्ञान. म्हणजे ही गुरुची पण श्रेष्ठता आहे, ती शिष्याची पण श्रेष्ठता आहे.
शिष्य किती श्रेष्ठ आहे त्यावरती गुरुची श्रेष्ठता आणखी आणखी वाढत जाते. गुरु तर श्रेष्ठ असतातच. मी तर म्हणते गुरूंपेक्षा शिष्य चांगले असणे आवश्यक आहे. कारण शिष्य कुठूनही असं होऊन तरी ज्ञान घेतील. गुरु मिळो किंवा न मिळो ते प्रयत्न करत राहतील इथून तिथून तिथून मिळवायचं. पण गुरु चांगले असून शिष्य नसतील तर काही उपयोग नाही. आपल्यासारख्यांसारखं जीवन किती लोकांनी दासबोध वाचला आणि वाया गेलेलं आहे जीवन. काहीही परिणाम होत नाही. मग ती व्यर्थ श्रेष्ठता, त्या संशयामुळे श्रेष्ठता व्यर्थ आहे. नंतर निश्चय विण सर्व काही. जर निश्चय नसेल तर सर्व काही अणुमात्र ते प्रमाण नाही. त्याला प्रमाण म्हणून मान्यता येणार नाही. आता तिथे वडील गेले तेव्हा प्रमाण मानलं ना राजाने, पण काळाच्या ओघात टिकत नाही. ही किती मोठी गोष्ट समजण्यासारखी आहे. वडील गेले, सगळ्यांना वाटलं हा जिंकला, त्यांनी जलसमाधी घेतली, प्रकरण मिटलं. नाही मिटलं. कोणतीच गोष्ट मिटत नाही. आपण त्या दिवशीच्या निरूपणात सांगितलं, इथली कोणतीच गोष्ट मिटत नाही. शब्दसुद्धा वर ब्रह्माच्या रूपाने राहतात, कधी ना कधी आपल्यावर आदळतात, वाईट असो का चांगले असो. बूमरँग ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. मग प्रमाण म्हणून सिद्ध होत नाही. तो जिवंत होता, याच जन्मी फेडावं लागलं. 10 लोकांचं जे पाप आहे एकट्या अष्टावक्रांनी पूर्ण केलं. म्हणजे प्रमाण म्हणून सांगू शकला का तो? अणुमात्र ते प्रमाण नाही. त्याला म्हणू शकले का लोक की तुमचं प्रमाण आहे, सिद्धता आहे? नाही. त्याचं ज्ञान, वडिलांचं ज्ञान मुलाच्या ज्ञानाने समोर उभं राहिलं. व्यर्थची पडले प्रवाही संदेहाचे. जे प्रवाही आहेत, जे अशा प्रकाराने प्रवाही झाले, किती दिवस गेला काळ. एकच उदाहरण, दिवसभर पुरतंय आपल्याला. पुढे गेला काळ. म्हणजे त्याचे वडील गेले, तो पोटात होता. तो पोटात असताना त्याचे वडील गेले, म्हणून त्यांनी नंतर आईला विचारलं, आई वडील कोण? म्हणजे सगळं तिच्या आईने जेव्हा त्याला मोठा झाल्यावर सांगितलं. म्हणजे 17-18 वर्षाचा काळ प्रवाही नाही का? काळ प्रवाही आहे असं म्हणतो. एकासाठी काळ टिकत नाही. 18 वर्षाचा हा मुलगा झाला आणि त्या एका क्षणामध्ये सगळं संपलं. 18 वर्षाचा काळ एका क्षणामध्ये संपलेला आहे. त्या दिवशी आपण बोललो की सुख खूप आहे आणि मरताना जर दुःख झालं तर दुःखातच मरू. खूप दुःख आहे पण मरताना सुख झालं तर सुखात मरू. म्हणजे एका क्षणाची देवाची आहे द्वारी उभा क्षण बरी. 18 वर्ष काय 25 वर्ष त्यांनी जे काही स्वतःच्या अहंकारामध्ये काढले ते एका क्षणात नेस्तनाबूत झाले. कारण ते सत्य नव्हतंच. आत्ताही जेव्हा कोणी अहंकाराने बोलतात ना, तेव्हा असं वाटतं, हसायला येतं की या सगळ्या गोष्टी खऱ्या नाहीत बरं. लवकर जागृत. म्हणजे हातामध्ये परमार्थाचं ज्ञान असून सुद्धा अहंकार जेव्हा होतो तेव्हा खरंच आश्चर्य वाटतं आपल्याला. तर समर्थांना किती वाटत असेल, जे ज्ञानी आहेत त्यांना किती वाटत असेल. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला, आपल्यासारख्यांना जर जाणवतो तर त्यांना किती वाईट वाटत असेल. त्यांना जाणवत असेल, हसत नसतील, पण त्यांना वाटत असेल की लेकरांनी सुधरावं आता तरी. अरे सांगतो तर ऐक बाबा. अशा पद्धतीचं निश्चय विण सर्व काही अणुमात्र ते प्रमाण नाही. प्रमाणासाठी हे उदाहरण अतिशय उत्तम आहे की सत्याला प्रमाण पाहिजे. त्याला वेळेची मर्यादा नाही आहे की याच काळामध्ये होईल आणि त्याच काळामध्ये होईल. काळ जाऊ दे. म्हणून म्हणतात ना, सत्य परेशान हो सकता है, पराजित नाही. सत्य पराजित होऊ शकत नाही. त्याला प्रमाणच नाही असत्याला. असत्याचं प्रमाण आम्ही मानतच नाही. कारण अद्वैत सिद्धांताचे आता कळलंय ना, सहज स्थिती जी आहे ती अद्वैताची आहे. मग ती आम्ही कशी मानणार आहे? निश्चय विण जे अणुमात्र ते प्रमाणाने व्यर्थची पडले प्रवाही संदेहाचे. संदेहामध्ये छान वाटलं 18 वर्ष. कोणी नाही आपल्याला. अजून कोणी आला तर त्याला हरवू. आधी 10 लोकांना हरवलंय. अजून कोणी आला तर असा ताट बसून हरवायला बसला. पण प्रत्यक्षामध्ये काय घडलं? व्यर्थची पडले प्रवाह. त्या प्रवाहामध्ये तो वाहत गेला आणि एक क्षण त्याचा नेस्तनाबूत झाला. हरला. बरं, हरल्यानंतर त्याला जलसमाधी दिली असती तर बरी अवस्था होती. पण यांनी क्षमा केल्यामुळे तळमळत राहिला. जसा आपला अश्वत्थामा तळमळतोय. चिरंजीवित्व त्याला किती महाग पडलं. त्यापेक्षा नसतं आपल्याला हे असं पद तर परवडलं असतं. प्रवाही खोट्या गोष्टीची कामं केल्यानंतर असत्य हे असंच तळमळतं. ते प्रवाही असून सुद्धा एका क्षणात भस्म होतं. जबरदस्त. निश्चय विण सर्व काही अणुमात्र ते प्रमाण नाही. व्यर्थची पडले प्रवाही संदेहाचे. निश्चय विण जे बोलणे. आता आपल्यावरती जबाबदारी. जर सिद्ध व्हायचं असेल तर जबाबदारी आपली आहे. आता सत्य कळलंय, आवडलंय, उतरवायची जबाबदारी आपली आहे. म्हणून निश्चय न करता जर एखादी गोष्ट बोलली, समर्थांना मान्य नाही. समर्थांना काय कल्याणाचंच नाही म्हणतात ते. श्रेयस आणि प्रेयसमधलं जे तुम्हाला आवडतं तेवढंच केलं तर कसं? आता लोक काय करतात आजकाल? पाळीव प्राणी पाळतात.
माणसांशी जमत नाही. माणसांशी जमत नाही, पाळीव प्राणी पाळतात. कारण हे जसं म्हणतात तसं ते ऐकतात. त्यामुळे त्यांना कोणत्याच प्रकारचा विरोध होत नाही. मग विरोध झाला नाही तर खूप आनंदात एकमेकांच्या सोबत राहतात. कारण त्यांच्याकडून काही विरोधच नाही. असं जर झालं तर विरोध नाही म्हणून त्यांच्यासोबत राहिलं, हे काय नातं आहे का? सगळं सुखदुःख एकत्र वाटलं गेलं तर नातं आहे. मग हे निश्चयविण जे बोलणे, हे जर बोलायचं असेल निश्चयाने तर कोणत्याही परिस्थितीत मी तसाच राहील. कुत्राच कशाला पाहिजे, पोपटच कशाला पाहिजे. सगळे जे कोणी येतील माझ्यासमोर ते. त्या व्याकरणकारांची गोष्ट आहे ना. मला तर इतक्या गोष्टी आठवतात लहानपणी सांगितलेल्या. त्या व्याकरणकार म्हणे, ह्या लोकांना काही कळत नाही, आम्ही खूप हुशार आहे, आम्हाला ह्यांच्यासमोर बोलता येत नाही. जसं आपण मागे बोललो की समर्थांनी लहान मुलांना जसं समजवावं तसं समजवलं. एवढा महान ज्ञानी आणि ब्रह्मवेत्ता पुरुष आपल्या लहान लेकरांना समजावून सांगतो. हे म्हणतात एवढंसं ज्ञान आहे, त्यांच्या ज्ञानाच्या मनाने एवढंसं ज्ञान आहे, आणि म्हणतात ह्या गावामध्ये लोक मूर्ख आहेत, यांच्यासमोर आम्ही टिकू शकत नाही, आम्हाला सांगायची इच्छा पण नाही. आणि दुसरीकडे जातात, दुसरीकडे तळमळ तळमळ करतात. त्यांना कुठेही असा श्रोता मिळत नाही, असा शिष्य मिळत नाही, असा विद्यार्थी मिळत नाही. पुन्हा घरी येतात. जेव्हा त्यांची आई त्यांना सांगते, अरे बाबा रे, जिथे आहोत ना तिथेच करायचं, नवीन ठिकाणी हातचं सोडून पळत्याच्या मागे लागला कधीही सुख मिळणार नाही. मग हा असा जो निश्चयविण जे बोलणे, मग हे सगळं जे करतो ते संशयाने इथेच बसून निश्चयाने केलं. जे आहे त्या परिस्थितीत, जसं म्हटलं प्राणी पाळून फायदा नाही, आपली जागा सोडून फायदा नाही, काहीच फायदा नाही. कारण संशय मनामध्ये असल्यावर जागा सोडली तरी ते खरं आपल्याला सुख मिळत नाही. अवघेची कंटाळवाणे, काही शब्द कठीण नाही आहे समर्थांचे, की अवघेचं कंटाळवाणे. ह्या ओवीवरती विचार केला तर रात्रभर झोप लागणार नाही अशी ओवी आहे. अवघेची कंटाळवाणे, बाष्कळ बोली जे वाचाळपणे निरर्थक. बाष्कळ निरर्थक कोणतं बोलणं? निश्चयविण जे बोल. निश्चयविण जे बोलले तर ते सगळं बाष्कळ आहे, निरर्थक आहे, कंटाळवाण आहे, वाचाळ आहे. किती म्हणजे एक प्रकारच्या आपल्याला शालजोडीतल्या हाणल्या, किती वेड्यासारखं बोलतो. हे म्हणजे हे, ते म्हणजे ते, माझं म्हणजे असं, माझं म्हणजे तसं, माझं म्हणजे ज्ञान, सगळं निरर्थक आहे. अष्टावक्रच्या याच्यावरून तर आपल्याला अगदी स्पष्ट कळलं, सगळं निरर्थक आहे. याचा आत्मपरीक्षणाचा विचार केला, आजची रात्रसुद्धा या प्रत्येक ओवीवरती जाऊ शकते. आणि सकाळ पुन्हा सूर्यप्रकाशा इतकी लख्ख होऊन आपल्यासमोर उभी राहते. आणि पुन्हा तेच जर करायचं ठरवलं, अरे समजलं तरी वागलं नाही. आज आपण समर्थांना आश्वस्त करायचं की तुम्ही सांगाल तसं वागायचा मी प्रयत्न करीन, आणि तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे तर तुम्ही बोध व्हायला लागले आहे. तुमचा प्रबोध माझ्या हातात आहे, पण ते तसं करण्याची सगळी जबाबदारी आता तुमची आहे, आणि तुम्ही जसं कराल ते मला मान्य आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. 5 उभ्या वाजते. असो निश्चयविण जे वल्गना, ते अवघीच विटंबना. संशय काही समाधाना उरी नाही. श्रीराम म्हणून संदेह रहित ज्ञान, निश्चयाचे समाधान तेची सिद्धाचे लक्षण. निश्चयसी श्रीराम तव श्रोता करी प्रश्न, निश्चय करावा कवण मुख्य निश्चयाचे लक्षण. मज निरोपावे श्रीराम ऐक निश्चय तो ऐसा, मुख्य देव तो कैसा, नाना देवाचा वळसा. करूच नये श्रीराम गोवर्धन लीला, जेणे निर्मिले सचराचर त्याचा करावा विचार. शुद्ध विवेके परमेश्वर ओळखावा श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.